नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच जर या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, प्रत्येक महिना संपला की त्या संपूर्ण महिन्यातील जे काही निवडक अति महत्त्वाचे जे काही सिलेक्टिव्ह चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकत असतो. जसं की आज आहे 30 सप्टेंबर, म्हणजे जो काही सप्टेंबर महिना आहे 1 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022 हा सप्टेंबर महिना या ठिकाणी संपलेला आहे. तर याच सप्टेंबर महिन्यातील जे काही अति महत्त्वाचे सिलेक्टिव्ह 200 प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एकही प्रश्न लिहून घ्यायची गरज नाही. तुम्हाला फक्त मोबाईल आणि हेडफोन घेऊन बसायचं आहे आणि या 200 प्रश्नाची स्वतःची एक टेस्ट घ्यायची आहे. किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जमत आहेत किंवा जमत नाहीत. ठीक आहे. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली स्लाइड. पहिला प्रश्न काय आहे? पीएम केअर्स निधीचे विश्वस्त म्हणून कोणाकोणाची निवड करण्यात आली आहे? तर 3 व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. रतन टाटाजी, केटी थॉमस आणि कारिया मुंडा या 3 व्यक्तींचे या ठिकाणी पीएम केअर्स निधीमध्ये विश्वस्त म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. स्वदेश दर्शन ही योजना किंवा हा उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा आहे? तर या ठिकाणी जे काही टुरिझम मिनिस्ट्री आहे, पर्यटन मंत्रालय आहे, या मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे स्वदेश दर्शन नावाचा. पुढचा प्रश्न. भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरती उपग्रह ब्रॉडबँड आधारित इंटरनेट सेवा सुरू केलेली आहे? तर आपल्या इंडियन आर्मीने सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील ही काय आहे? सर्वात उंच युद्धभूमी आहे. या युद्धभूमीवरती उपग्रह ब्रॉडबँड आधारित इंटरनेट फॅसिलिटी या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न. वन डे मध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारी भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? तर स्मृती मंदाना या 3ऱ्या महिला खेळाडू ठरलेल्या आहेत वन डे मध्ये सर्वात जलद 3000 धावा करणाऱ्या. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यामध्ये अदानी ग्रीनने 324.4 मेगावॉटचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे? तर एमपी म्हणजेच मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेश राज्यामध्ये अदानी ग्रीनने 324.4 मेगावॉटचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न. मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्क मध्ये किती चित्ते या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत? तर 8 चित्ते या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत. आणि कोणत्या देशातून आणलेले आहेत? तर नामिबिया या देशातून आणलेले आहेत हे चित्ते. पुढचा प्रश्न. कोणते राज्य मालमत्ता नोंदणी डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात लांब नदी क्रूज सेवा उत्तर प्रदेशमधील वाराणसी ते आसाम मधील बोगीबील या ठिकाणापर्यंत कधीपर्यंत सुरू होणार आहे? तर 2023 पर्यंत सुरू होणार आहे. आणि ही काय असणार आहे? भारतातील सर्वात लांब नदी क्रूज सेवा असणार आहे, जी जवळपास 4000 किलोमीटरची असणार आहे. पुढचा प्रश्न. 2023 मध्ये महिला अंडर 19 T20 विश्वचषक कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिलंच संस्करण कशाचं? महिला अंडर 19 T20 विश्वचषकाचं पहिलं संस्करण फर्स्ट एडिशन या ठिकाणी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. पुढची स्लाइड. भारतातील पहिली फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यामध्ये उभारली जाणार आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये उभारली जाणार आहे. पहा, काळजीपूर्वक का. जगातील ही कितवी फॉरेस्ट युनिव्हर्सिटी असणार आहे? तर जगातील ही 3री फॉरेस्ट युनिव्हर्सिटी असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं जगातील पहिली फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या देशामध्ये आहे? तर पहिली फॉरेस्ट युनिव्हर्सिटी आहे रशिया या देशामध्ये, दुसरी फॉरेस्ट युनिव्हर्सिटी आहे चीन या देशामध्ये आणि 3री फॉरेस्ट युनिव्हर्सिटी आहे आपल्या प्यारा भारतामध्ये. आणि भारतामध्ये पर्टिक्युलरली कुठे? तर तेलंगणा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न. भारतातील टिंबटिंबला SCO ने सांस्कृतिक शहर म्हणून घोषित केलेला आहे. तर आपल्या वाराणसीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कल्चरल सिटी म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. कोणी? तर या ठिकाणी SCO ने, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनने. पुढचा प्रश्न. टिंबटिंब किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी किल्ला करण्यात येणार आहे. तर दौलताबाद या किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी किल्ला असं करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न. इंदिरा गांधी रसोई योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी रसोई योजना या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत सुरू केली आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कोठे सुरू झालेला आहे? तर आंध्र प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न.
कोणत्या राज्य सरकारने सीएम द हायजी नावाचे वेब पोर्टल सुरू केलेले आहे? तर मणिपूर या राज्य सरकारने सीएम द हायजी नावाचं एक वेब पोर्टल आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 7व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमचे आयोजन केलेले आहे? तर रशिया या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 7व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमचे आयोजन केलेले आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर 2023 हे वर्ष या ठिकाणी संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून डिक्लेअर करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये 4 पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनले आहे? म्हणजेच या ठिकाणी प्लेयर, इंडियन प्लेयर. तर बजरंग पुनिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब सरकार शाळांमध्ये नो बॅग डे सुरू करणार आहे. तर या ठिकाणी बिहार आणि तमिळनाडू हे दोन्ही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक आहे का? अलीकडेच लेटेस्ट मध्ये बिहारने या ठिकाणी अशा प्रकारचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. याच्या अगोदर 2-4 महिन्यापूर्वी तमिळनाडूने सुद्धा या ठिकाणी सरकार शाळांमध्ये नो बॅग डे सुरू करणार होतं अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 22 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक गेंडा दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न, 2022 सॅफ महिला चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? तर बांगलादेश या देशाच्या संघाने या ठिकाणी 2022 ची सॅफ महिला चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, लद्दाखमध्ये कोणी कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉनचे उद्घाटन केलेले आहे? तर मनोज पांडे यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लद्दाखमध्ये कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉनचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे. पुढचा प्रश्न, कझाकस्तानची राजधानी नूर सुलतानचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर अस्ताना असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, सेमीकंडक्टर धोरण 2022-27 लॉन्च करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय? सेमीकंडक्टर धोरण 2022-27 लॉन्च करणारे. पुढचा प्रश्न, सिनेमॅटिक टुरिझम पॉलिसी 2022-27 या ठिकाणी लॉन्च करणारे किंवा या ठिकाणी घोषणा करणारे पहिले भारतीय राज्य? तर याही ठिकाणी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाला नाना मॉडेल चक्रीवादळाचा इशारा जारी केलेला आहे? तर जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, तेलंगणा सरकारने एसटी कम्युनिटीचं जे काही आरक्षण आहे ते 6% किती टक्के केलेले आहे? तर 6% 10% केलेले आहे. कोणी? तेलंगणा राज्य सरकारने. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे 120 फूट उंच राष्ट्रध्वज कोणी समर्पित केलेला आहे? तर मनोज सिन्हा हे या ठिकाणी विद्यार्थी मित्र लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. त्यांनी या ठिकाणी पुलवामा या ठिकाणी 120 फूट उंच राष्ट्रध्वज या ठिकाणी समर्पित केलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, ग्लोबल क्लीन एनर्जी ऍक्शन फोरम 2022 कोठे आयोजित केलेला होता? तर अमेरिका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल क्लीन एनर्जी ऍक्शन फोरम 2022 आयोजित केला होता. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींनी किती नवीन IIT संचालकांना मान्यता दिलेली आहे? तर जवळपास 8 नवीन IIT संचालकांना या ठिकाणी मान्यता दिली आहे. कोणी? तर 15वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल वीक ऑफ हॅपीनेस ॲट वर्क हा जो काही वीक आहे तो कधी साजरा केला? तर 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या वीक मध्ये, या काळामध्ये. पुढचा प्रश्न, 32 वर्षांच्या सेवेनंतर भारतीय नौदलाने कोणते जहाज बंद केले आहे? तर अजय हे जहाज या ठिकाणी बंद केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारताचे नवीन वाणिज्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? तर सुनील बर्थवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, गुजराती चित्रपट छेलो शोला ऑस्कर पुरस्कार टिंबटिंबसाठी अधिकृत प्रवेश देण्यात आलेला आहे. तर ऑस्कर पुरस्कार 2023 साठी गुजराती चित्रपट छेलो शोला या ठिकाणी ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, सॅफ महिला चॅम्पियनशिप 2022 कोणी जिंकलेली आहे? मला वाटतं हा प्रश्न डबल झालाय, काही हरकत नाही. बांगलादेश या ठिकाणी यांनी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आलिया भट्ट यांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, कोणते भारतातील पहिले स्वच्छ सुजल ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर अंदमान आणि निकोबार या प्रदेशाला या ठिकाणी भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट स्वच्छ सुजल ठिकाण म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, सोनवार भागात काश्मीरमधील
पहिल्या मल्टीप्लेक्सचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं, तर मनोज सिन्हा. कोण आहेत, लेफ्टनंट गव्हर्नर आहेत जम्मू काश्मीरचे. तर त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या ठिकाणी सोनवार भागामध्ये पहिल्या मल्टीप्लेक्सचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी कोणती बनलेली आहे, तर अदानी ग्रुप हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एसीसी आणि अंबुजा या दोन सिमेंट कंपन्या या ठिकाणी यांनी ॲक्वायर केलेला आहे आणि त्याच्यानंतर इंडियाज सेकंड लार्जेस्ट सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या ठिकाणी बनलेली आहे अदानी ग्रुप. पुढचा प्रश्न, एडीबीने FY23 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज किती ठेवलेला आहे, तर 7% ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये मोटो जीपी कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे, तर भारत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोजित होणार आहे. पुढचा प्रश्न, आरबीआयने टिंबटिंब आधारित लक्ष्मी सहकारी बँकचा परवाना रद्द केलेला आहे, तर आरबीआयने महाराष्ट्र राज्य आधारित किंवा महाराष्ट्र स्थित आधारित लक्ष्मी सहकारी बँकेचं ज्या ठिकाणी हे जे काही लायसन होतं ते या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे. पुढचा प्रश्न, यूपीआय लाईट पेमेंट व्यवहाराची अप्पर लिमिट किती आहे, तर 200 रुपये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अप्पर लिमिट असणार आहे. कशाची, यूपीआय लाईट पेमेंट व्यवहाराची. क्लिअर. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. कोणत्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे, तर REC लिमिटेड या कंपनीला या ठिकाणी महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आलेला आहे, तर रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना या ठिकाणी मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेची 77व्या क्रमांकाची बैठक कोठे पार पडलेली आहे, तर न्यूयॉर्क या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्र महासभेची 77व्या क्रमांकाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने HPCL सोबत भागीदारी केलेली आहे, तर हिरो मोटोकॉर्प या कंपनीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत भागीदारी केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने नुकतेच स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलेले आहे, तर उत्तर कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. BLO ई पत्रिका हे एक नवीन डिजिटल प्रकाशन कोणी जारी केलेलं आहे, तर ECI यांनी या ठिकाणी जारी केलेलं आहे. ECI चा फुल फॉर्म काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो BLO ई पत्रिका हे एक नवीन डिजिटल प्रकाशन जारी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, देशातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून कोणत्या प्राणी संग्रहालय या ठिकाणी ओळखण्यात आलेलं आहे, तर पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय किंवा उद्यान जे की दार्जिलिंग या ठिकाणी आहे, याला या ठिकाणी देशातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अमृत सरोवर योजनामध्ये ही योजना अंमलबजावणीच्या कार्यक्रमामध्ये भारतातील कोणते राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे, तर उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अमृत सरोवर योजना त्या राज्याच्या अंतर्गत इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये अव्वल स्थानी या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट कोठे तयार होणार आहे, तर गुजरात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट या ठिकाणी स्थापित करणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संकुल बांधण्यात येणार आहे, तर हे सुद्धा या ठिकाणी लोथल जे की गुजरात या राज्यामध्ये एक शहर आहे त्या शहरामध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संकुल या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले वन विद्यापीठ म्हणजेच फॉरेस्ट युनिव्हर्सिटी या ठिकाणी कोठे सुरू होणार आहे, तर तेलंगणा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील 3ऱ्या क्रमांकाची वन विद्यापीठ या ठिकाणी स्थापित होणार आहे. पहिल्या क्रमांकाची आहे रशिया या ठिकाणी, 2ऱ्या क्रमांकाची आहे चीन या ठिकाणी आणि 3ऱ्या क्रमांकाची आहे आपल्या प्यारा भारतामध्ये तेलंगणा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये कोणतं राज्य अव्वल आहे, तर आंध्र प्रदेश हे राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे, तर 17 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, जिमेक्स 22 हा जो काही द्विपक्षीय सागरी सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो, तर भारत आणि जपान या 2 देशाच्या अंतर्गत हा आयोजित केला जातो. जिमेक्स 22 असं त्या सागरी सरावाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे, 16 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपण वर्ल्ड ओझोन डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न,
जागतिक बांबू दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 18 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड बांबू डे म्हणजेच जागतिक बांबू दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक प्रथमोपचार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 10 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक प्रथमोपचार दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, केरळ विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर A.N. शमसीर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केरळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारत 2022 मध्ये पुरुषांच्या T20 विश्वचषकामध्ये जो काही पुरुषांचा जे काही T20चा संघ असणार आहे त्याच्यामध्ये कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर रोहित शर्मा यांची नियुक्ती झाली आहे ॲज अ कॅप्टन म्हणून. पुढचा प्रश्न, स्मार्ट सिटी ॲड्रेसेस असलेले भारतातील पहिले शहर कोणते शहर म्हणून उदयास आलेले आहे? तर इंदोर जे की मध्य प्रदेशमधील एक शहर आहे ते शहर या ठिकाणी स्मार्ट सिटी ॲड्रेसेस असलेले भारतातील पहिलं शहर या ठिकाणी बनलेले आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणत्या राज्याने 100 दिवसांची शहरी रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे? तर राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच राजस्थान राज्यामध्ये इंदिरा गांधी रसोई योजना नावाची एक योजना आहे, ही सुद्धा याच ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 15 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, लष्कराने टिंबटिंब या सेक्टरमध्ये पर्वत प्रहार सराव केलेला आहे. तर लडाख या क्षेत्रामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लष्कराने आर्मीने या सेक्टरमध्ये पर्वत प्रहार नावाचे एक एक्सरसाइज आहे त्याचा या ठिकाणी सराव केलेला आहे. पुढचा प्रश्न, सर्वात मोठे हडप्पा संस्कृतीचे संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये बांधले जात आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये या ठिकाणी लार्जेस्ट हडप्पा संस्कृतीचे संग्रहालय या ठिकाणी बांधण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने पहिले सिनेमॅटिक पर्यटन धोरण जाहीर केलेले आहे? तर गुजरात या राज्य सरकारने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या राज्याच्या अंतर्गत पहिले सिनेमॅटिक पर्यटन धोरण या ठिकाणी लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया, कोणत्या राज्य सरकारने छाता नावाची एक योजना स्कीम सुरू केली आहे त्या राज्याच्या अंतर्गत? तर ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने नागा मिरचा महोत्सव 2022 साजरा केलेला आहे? तर नागालँड या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नागा मिरचा नावाचा एक फेस्टिवल आहे, महोत्सव आहे, तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये संयुक्त सराव गगन स्ट्राईक हा या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेला होता किंवा आयोजित करण्यात आलेला होता? तर पंजाब राज्याच्या अंतर्गत संयुक्त सराव गगन स्ट्राईक हा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील हे एक राष्ट्रीय उद्यान आहे, कुनो नॅशनल पार्क या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थित आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये प्रथमच रणजी ट्रॉफीचे सामने आयोजित करण्यात आलेले आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रथमच फॉर फर्स्ट टाइम रणजी ट्रॉफीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया, राजा चार्ल्स तिसरा कोणत्या देशाचा पुढील सम्राट म्हणून घोषित झालेला आहे? तर ब्रिटन या देशाचा जो काही नेक्स्ट सम्राट म्हणून घोषित करण्यात आला आहे त्यांचं नाव काय आहे? राजा चार्ल्स तिसरा. पुढचा प्रश्न, इंजिनियर्स डे म्हणजेच अभियंता दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 15 सप्टेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी अभियंता दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 89 क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. कशामध्ये? जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलेला आहे? तर या ठिकाणी उत्तर कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पहिला सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थापित होणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला सेमीकंडक्टर प्लांट या ठिकाणी आयोजित किंवा स्थापित होणार आहे. पुढचा प्रश्न, अरुणाचल प्रदेशातील किबिथू मिलिटरी गॅरिसनचे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर जनरल बिपिन रावत मिलिटरी गॅरिसन असं त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे. आणि बिपिन रावत कोण होते? फर्स्ट CDS ऑफ इंडिया. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रकल्प 17A या अंतर्गत किंवा यामधील तिसरी युद्धनौका टिंबटिंबचे जलावतरण करण्यात आलेले आहे. तर तारागिरी ही जी काही तिसरी युद्धनौका आहे त्याचे या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे किंवा जलावतरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, SCO म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना परिषद 2022 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर उझबेकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे. आणि 2023 ची कुठे आयोजित होणार आहे? तर आपल्या प्यारा भारतामध्ये या ठिकाणी आयोजित होणार आहे 2023 ची या ठिकाणी शांघाय सहकार्य संघटना परिषद.
पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीरमधून राज्यसभेवर कोणाला नामनिर्देशित करण्यात आलेला आहे? तर गुलाम अली यांना या ठिकाणी नामनिर्देशित करण्यात आलं आहे. आणि कोणाच्या हस्ते नामनिर्देशित करण्यात आलं? तर माननीय राष्ट्रपती 15वे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी गुलाम अली यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अत्यावश्यक औषधे यादींमध्ये किती नवीन औषधे समाविष्ट करण्यात आली आहेत? तर 34 नवीन या ठिकाणी मेडिसिन या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणत्या राज्य सरकारने मोफत नाश्ता योजना सुरू केलेली आहे? तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचा 76व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? तर त्यांचं नाव आहे प्रणव आनंद असं त्यांचं नाव आहे. आणि 75वे होते प्रणव व्ही असं त्यांचं नाव आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. 76वे आहेत प्रणव आनंद आणि 75वे आहेत प्रणव व्ही. पुढचा प्रश्न, काकडू नौदल सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित आहे? तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशाच्या दरम्यान या ठिकाणी काकडू नौदल सराव आयोजित आहे. पुढचा प्रश्न, दिग्गज टेनिसपटू टिंबटिंब याने निवृत्तीची घोषणा केलेली आहे, म्हणजेच रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे. तर रॉजर फेडरर असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या दलाचे पहिले महिला उंट स्वार पथक राजस्थान आणि गुजरातमध्ये तैनात करण्यात आले आहेत. तर बीएसएफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. भारतातील पहिला लिथियम सेल निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थापित होणार आहे? तर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, विनेश फोगटने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे, म्हणजेच ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2022 पर्यंत जीडीपीच्या प्रमाणामध्ये भारताचा लॉजिस्टिक खर्च किती आहे? तर जीडीपीच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लॉजिस्टिक खर्च तो जवळपास 13 ते 14% आहे. पुढचा प्रश्न, इंडसइंड बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुमंत कटपालिया असं त्यांचं नाव आहे. फ्रान्स देशाचा नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा जो काही सर्वोच्च नागरी सन्मान आहे तो कोणत्या महिलेला देऊन सन्मानित करण्यात आला आहे? तर त्यांचं नाव आहे स्वाती पिरामल असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 11 सप्टेंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 11 सप्टेंबरला दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 10 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न पाहूया. विश्वचषक हॉकी 2023 साठी भारताला कोणत्या संघासह एकत्रित करण्यात आलेला आहे? तर इंग्लंड, वेल्स आणि स्पेन या 3 संघासोबत या ठिकाणी आपल्या भारताला एकत्रित केलेलं आहे. कशासाठी? 2023च्या विश्वचषक हॉकीसाठी. कुठे आयोजित होणार आहे विश्वचषक हॉकी 2023? तर या ठिकाणी भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी आयोजित होणार आहे. ओडिसामध्ये 2 ठिकाणी. कुठे कुठे? भुवनेश्वर आणि राउरकेला या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया. AIFF चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर साजी प्रभाकरन असं त्यांचं नाव आहे. ते कोण आहेत? ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 22व्या क्रमांकाची दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर अरविंद चिदंबरम असं त्या खेळाडूचं नाव आहे. काय नाव आहे? अरविंदन चिदंबरम असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. वित्त मंत्रालयाच्या डेटानुसार मार्च 2022 पर्यंत भारताचे बाह्य कर्ज किती आहे? तर $620 अब्ज एवढं या ठिकाणी आपल्या भारताचं बाह्य कर्ज आहे. कधीपर्यंत? तर मार्च 2022 पर्यंत. हा कोणी डेटा दिलेला आहे? तर वित्त मंत्रालयाने हा डेटा प्रसारित केलेला आहे. पुढचा प्रश्न, फॉर्च्यून इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये जे काही 142 अब्जाधीश आहेत त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत किती आहे? तर $832 अब्ज. एवढी सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, आशिया कप 2022 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर श्रीलंकाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तानला हरवून या ठिकाणी आशिया कप 2022 या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गयाजी नावाचा भारतातील सर्वात लांब रबर धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे? तर फाल्गू नावाची नदी आहे बिहार राज्यामध्ये. त्या राज्यातील या ठिकाणी गयाजी नावाचं एक धरण आहे. ते काय आहे? भारतातील सर्वात लांब रबर धरण म्हणून ओळखलं जात आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प या प्रकल्पाची स्थापना करण्यात येणार आहे? तर या ठिकाणी खुलना नावाचं एक शहर आहे. कुठे आहे? बांगलादेश या देशामध्ये आहे. तर या शहरामध्ये मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प स्थापन केला जाणार आहे.
पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणजेच इंटरनॅशनल लिटरसी डे हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? तर 8 सप्टेंबरला दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, क्वाडची अधिकृत बैठक कोणता देश आयोजित करणार आहे? तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी क्वाडची अधिकृत बैठक, ऑफिशियल बैठक या ठिकाणी आयोजित करणार आहे. पुढचा प्रश्न, द हिरो ऑफ टायगर हिल नावाचे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्या लेखकाचं नाव आहे योगेंद्र सिंह यादव असं त्या लेखकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पहिला माउंटन सायकलिंग एलिमिनेटर वर्ल्ड कप 2022 भारतामध्ये कोठे आयोजित होणार आहे? तर लेह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना कोणत्या देशाच्या लष्कराच्या जनरल पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे? तर नेपाळ लष्कराच्या जनरल पदवीने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे भारतीय लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना. पुढचा प्रश्न पाहूया. दिल्लीमध्ये ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल विस्टा लॉनचे नामांतरण काय करण्यात आलं आहे? तर कर्तव्य पथ असं त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे. कशाचं? तर दिल्लीतील राजपथ आणि सेंट्रल विस्टा लॉनचं नामांतरण या ठिकाणी कर्तव्य पथ म्हणून करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, पहिले सुधारित जैव गाव कोणते राज्यातील बनलेलं आहे आणि त्या गावाचं नाव काय आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुरा नावाचं राज्य आहे. त्रिपुरा राज्यातील दसपुरा नावाचे एक गाव आहे. ते गाव या ठिकाणी या राज्यातील पहिले सुधारित जैव गाव या ठिकाणी बनलेले आहे. पुढचा प्रश्न, युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजच्या यादीमध्ये किती शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर 3 नवीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये वरंगल, त्रिशूर आणि निलांबूर या 3 शहरांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, पुण्यकोटी दत्तू ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कर्नाटक राज्याची ही योजना आहे पुण्यकोटी दत्तू ही योजना. या ठिकाणी काल का परवा दिवशी आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती योजना स्कीम 2021-22 वरील व्हिडिओ टाकलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या. आणि हा जो काही आमचे प्रयत्न चालू असतात आपल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी, हे आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न, युनायटेड किंगडम या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर लीज ट्रस असं त्या नवीन पंतप्रधानांचं नाव आहे. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? युनायटेड किंगडम. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर राष्ट्रपती यांच्या द्वारे या ठिकाणी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान लॉन्च करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं राष्ट्रपती कितवे आहेत? तर 15वे राष्ट्रपती आहेत. त्यांचं नाव काय? द्रौपदी मुर्मू. पुढचा प्रश्न पाहूया. टिंबटिंब बँकेने गुजरातमध्ये बँक ऑन व्हील्स ही स्कीम सुरू केलेली आहे किंवा हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे? तर HDFC बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नीरज चोप्रा 2022 ची झुरिच डायमंड लीग जिंकणारा टिंबटिंब क्रमांकाचा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तर या ठिकाणी पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे झुरिच डायमंड लीग जिंकणारा. कोण? आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा. पुढचा प्रश्न, इनकोवॅक ही भारतातील पहिली इंट्रानासिक कोरोना लस आहे. ती डेव्हलप कोणी केलेली आहे किंवा विकसित कोणी केलेली आहे? तर भारत बायोटेक यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इनकोवॅक नावाची भारतातील पहिली इंट्रानासिक कोरोना लस डेव्हलप केलेली आहे. पुढचा प्रश्न, इंडिगोचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पीटर एल्बर्स असं त्या व्यक्तींचं नाव आहे. ते या ठिकाणी इंडिगोचे नवीन CEO असणार आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. IPL सह क्रिकेटच्या सर्व प्रकारातून कोणी निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर सुरेश रैना यांनी या ठिकाणी IPL सह सर्व क्रिकेटचे जे काही प्रकार असतात, फॉर्मॅट असतात, त्याच्यातून रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून 3,500 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे? तर वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्याला या ठिकाणी 3,500 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोरोनाच्या सुईविरहित लसला मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर चीन हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोरोनाच्या सुईविरहित लसला मान्यता देणारा पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, बॅरिस्टर सुएला ब्रेवरमन कोणत्या देशाच्या नवीन गृह सचिव बनलेले आहेत? तर UK या देशाच्या नवीन गृह सचिव बनलेले आहेत बॅरिस्टर सुएला ब्रेवरमन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड EV डे म्हणजेच जागतिक इलेक्ट्रिक व्हेकल दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 9 सप्टेंबर रोजी दरवर्षी या ठिकाणी जागतिक EV दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न,
PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर शिक्षण म्हणजेच एज्युकेशन सेक्टरशी ही संबंधित आहे PM श्री योजना महत्त्वाची आहे, विचारली जाण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेसची जी काही भारत छोडो यात्रा सुरू झालेली आहे ही यात्रा किती राज्यांमध्ये या ठिकाणी फिरणार आहे किंवा किती राज्यांचा या यात्रेमध्ये समावेश करण्यात आला आहे? तर 12 राज्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम दरवर्षी कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो? तर रशिया या देशाद्वारे आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न, जपान ओपन 2022 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे ते विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर केंटा निशिमोटो असं त्या खेळाडूचं नाव आहे. आणि हीच स्पर्धा जपान ओपन 2022 याच बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर यामागोची अकाने असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया, UNDPचा मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये 191 देशांमध्ये भारताचं स्थान किती आहे? तर 132वं स्थान आहे आपल्या भारताचं. पुढचा प्रश्न, PM श्री योजना आपण मगाशीच पाहिली होती, कोणी लॉन्च केली आहे? नरेंद्र मोदींनी लॉन्च केली आहे. आता या योजनेचा फुल फॉर्म काय आहे असं विचारलं जाऊ शकतं, तर लिहून घ्या, प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. पुढचा प्रश्न, जागतिक प्रथमोपचार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 11 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक प्रथमोपचार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जात असतो. पुढचा प्रश्न, लोकनायक फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तनिकेला भरणी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तनिकेला भरणी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी लोकनायक फाउंडेशनच्या साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय खेळाडूचा BWF कनिष्ठ क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे? तर अनुपमा उपाध्याय असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया, कोणत्या देशामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सेतू नावाचा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे? तर USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये सेतू नावाचा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे पियुष गोयल यांनी. पुढचा प्रश्न, भारतातील आरोग्य सेवा उद्योग $50 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा कोणत्या वर्षापर्यंत आहे? तर 2025 पर्यंत. पुढचा प्रश्न, सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा अलीकडेच कोठे सुरू झालेली आहे? तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, कॅनडामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संजय कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे. ते कोण आहेत? कॅनडामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कामकाज पाहणार आहेत. पुढचा प्रश्न, 2022 ची G20 शिक्षण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बाली या ठिकाणी, म्हणजेच कोठे? इंडोनेशिया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2022 ची G20 शिक्षण मंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महेश V अय्यर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब राज्य सरकारने विद्यार्थिनींसाठी पुदुमाई पेन योजना सुरू केलेली आहे. तर तमिळनाडू राज्य सरकारने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थिनींसाठी पुदुमाई पेन योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, पोषण या अभियानाच्या अंतर्गत हे जे काही पोषण अभियान आहे ते 100% अंमलबजावणी बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य या ठिकाणी पोषण अभियानाच्या अंमलबजावणी बाबतीत अव्वल स्थानी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन CMD कोण बनले आहेत? तर कॅप्टन BK त्यागी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, युनायटेड नेशन म्हणजेच UN मानवाधिकार आयोगाचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? तर वोल्कर तुर्क असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये दिव्यांग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर या शहरामध्ये या ठिकाणी जे काही रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी नागपुरामध्ये दिव्यांग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय शिक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी या ठिकाणी 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिवस नॅशनल टीचर डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. या दोन गोष्टींमध्ये कन्फ्युजन होतं. कोणकोणत्या? राष्ट्रीय शिक्षक दिवस आणि आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस केव्हा असतो? 5 ऑक्टोबरला. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. 5 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस आणि 5 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस. पुढचा प्रश्न पाहूया, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर त्यांचं नाव आहे कल्याण चौबे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कल्याण चौबे हे या ठिकाणी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यभार सांभाळणार आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्यांचं नाव आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय वन्यजीव दिवस, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल नॅशनल वाईल्ड लाईफ डे असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल, तर राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 4 सप्टेंबर रोजी या ठिकाणी आपण दरवर्षी राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्यांचं नाव आहे आदिले सुमारीवाला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आदिले सुमारीवाला असं त्यांचं नाव आहे. ते कोण आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे नवीन अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये देशद्रोहाचे सर्वाधिक गुन्हे दाखल झालेले आहेत? तर या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यामध्ये देशद्रोहाचे सर्वाधिक गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पुढचा प्रश्न, डच ग्रँड प्रिक्स 2022 कोणी जिंकलेली आहे ही स्पर्धा? तर या ठिकाणी मॅक्स वर्स्टापेन असं त्या रेसिंग ड्रायव्हरचं नाव आहे, रेसिंग खेळाडूचं नाव आहे मॅक्स वर्स्टापेन. कोणती स्पर्धा जिंकलेली आहे? डच ग्रँड प्रिक्स 2022 ही या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटनच्या नवीन महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? तर लीज ट्रस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लीज ट्रस असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी ब्रिटनच्या नवीन महिला पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढची स्लाइड पाहूया. महत्त्वाचा प्रश्न आहे, ओएनजीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर राजेश कुमार श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राजेश कुमार श्रीवास्तव हे या ठिकाणी ओएनजीसीचे नवीन चेअरमॅन बनलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये कृषी महोत्सव नुकाई जुहार साजरा केलेला आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये या ठिकाणी कृषी महोत्सव नुकाई जुहार या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2022 मध्ये एकूण जीएसटी महसूल संकलन किती झालेलं आहे? तर 1.43 लाख कोटी एवढं या ठिकाणी जीएसटी कलेक्शन झालेलं आहे ऑगस्ट 2022 या पर्टिक्युलर मंथ मध्ये. किती? 1.43 लाख कोटी. पुढचा प्रश्न पाहूया. एप्रिल 2022 ते जून 2022 या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था टिंबटिंब टक्क्यांनी वाढलेली आहे. तर जवळपास 13.5 एवढ्या टक्क्यांनी या ठिकाणी आपल्या प्यारा भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ही या ठिकाणी वाढलेली आहे. कोणत्या तिमाहीमध्ये? तर एप्रिल ते जून 2022 या तिमाहीमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. ऑल इंडिया रेडिओ सेवा विभागाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वसुधा गुप्ता असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रेडिओ सेवा विभागाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. आत्महत्येच्या बाबतीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे? तर या ठिकाणी सुसाईडच्या बाबतीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणी आत्महत्येच्या बाबतीमध्ये कोणतं राज्य अव्वल आहे? मग महाराष्ट्र राज्य आहे. पुढचा प्रश्न, वन नेशन वन खत योजना कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे? तर 2 ऑक्टोबर 2022 पासून या ठिकाणी आपल्या देशामध्ये वन नेशन वन खत योजना ही या ठिकाणी लागू होणार आहे. पुढचा प्रश्न, कुटुंब कल्याण कार्ड योजना ही जी काही योजना आहे, स्कीम आहे, ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याला बिलॉंग करते ही स्कीम. स्कीमचं नाव आहे कुटुंब कल्याण कार्ड योजना. एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत ब्लूमबर्गच्या या ठिकाणी अहवालानुसार? तर इलॉन मस्क हे या ठिकाणी 1 नंबरला आहेत आणि 3 नंबरला आहेत अदानी. एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव व्यवस्थित लक्षात असू द्या. इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री या नावाचं पुस्तक आहे. या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पुलप्रे बालकृष्णन असं त्यांचं नाव आहे. लेखक महत्वाचे आहेत आणि पुस्तक सुद्धा महत्वाचं आहे. पुस्तकाचं नाव मी परत वाचून दाखवतो. इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री आणि पुस्तकाचे लेखक आहेत पुलप्रे बालकृष्णन असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. कोणाच्या द्वारे आर्टेमिस 1 मिशन नुकतेच लॉन्च केले गेले आहे? तर नासाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आर्टेमिस 1 मिशन नुकतेच लॉन्च करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर भारत आणि टांझानिया या 2 देशांनी मिळून या ठिकाणी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे किंवा कोण विजेतेपद या ठिकाणी आहे जिंकलेलं? तर विक्टर एक्सेलसेन असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न,
कोणत्या देशातील सुमारे 33 दशलक्ष लोक पुरामुळे प्रभावित झालेले आहेत? तर पाकिस्तान या देशातील विद्यार्थी मित्रांनो सुमारे 33 दशलक्ष लोक पुरामुळे या ठिकाणी अफेक्टेड झालेले आहेत किंवा प्रभावित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न पाहूया. डेबिट कार्ड मार्केटमध्ये कोणत्या बँकेने अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर SBI बँकेने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डेबिट कार्ड मार्केटमध्ये या बँकेने अव्वल स्थान पटकावलेले आहे. हे झालं डेबिट कार्डच्या बाबतीमध्ये. क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये कोणत्या बँकेने मग अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर HDFC बँकेने. क्रेडिट कार्डमध्ये अव्वल आहे HDFC बँक आणि डेबिट कार्ड मार्केटमध्ये अव्वल आहे SBI बँक. पुढचा प्रश्न, सर्व फॉर्मॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर त्यांचं नाव आहे विराट कोहली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या ठिकाणी सप्टेंबर महिन्यातील जो काही पहिला आठवडा आहे 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा आठवडा या ठिकाणी आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून आपण साजरा करत असतो. बरोबर, या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल नॅशनल न्यूट्रिशन वीक असं म्हणता येईल. बरोबर. पुढचा प्रश्न, टिंबटिंबच्या विरुद्ध भारतातील पहिली लस लॉन्च करण्यात आली आहे. तर गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग याच्या विरुद्ध भारतातील पहिली लस या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. भारतातील पहिली आभासी शाळा कोणी सुरू केलेली आहे? आभासी याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल व्हर्च्युअल. ठीक आहे, तर या ठिकाणी इंडियाज फर्स्ट व्हर्च्युअल स्कूल कोणी सुरू केलं आहे? तर त्यांचं नाव आहे दिल्लीचे चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर वर्ल्ड कोकोनट डे हा कधी असतो? तर 2 सप्टेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट कुठे स्थापन होणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या द्वारे भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महिला निधी हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर राजस्थान या राज्य सरकारने महिला निधी हा एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे त्या राज्याच्या अंतर्गत. या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या राज्य सरकारने महिला निधी हा प्रथम सुरू केलेला आहे, तर प्रथम सुरू केला होता तेलंगणा या राज्याने आणि द्वितीय म्हणजे दुसरं कोणतं राज्य आहे हे सुरू करणारं? तर राजस्थान राज्य. या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा कोणत्या राज्यामध्ये उघडला जाणार आहे? तर पश्चिम बंगाल या ठिकाणी ओपन करण्यात येणार आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर मेघालय राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, शुमंग लीला महोत्सव 2021-22 कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर मणिपूर राज्यामध्ये सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतामध्ये 5G नेटवर्क तयार करण्यासाठी 2 लाख कोटींची गुंतवणूक कोणती कंपनी करणार आहे? तर RIL रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये 5G नेटवर्क तयार करण्यासाठी 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढचा प्रश्न, भारत UK या देशाला मागे टाकून जगातील टिंबटिंब क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे भारताची. तर 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे. पुढचा प्रश्न, गहू उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारत कोणत्या स्थानावरती आहे? तर आपला प्यारा भारत या ठिकाणी सेकंड रँक आहे आपल्या भारताची. कशामध्ये? व्हीट प्रोडक्शन मध्ये. गहू उत्पादनामध्ये आपला भारत या ठिकाणी 2ऱ्या स्थानावर आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न पाहूया. संसद टीव्हीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्पल कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? उत्पल कुमार सिंग हे या ठिकाणी संसद टीव्हीचे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली घरगुती विमानवाहू युद्धनौकाचे नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे INS विक्रांत असं त्या युद्धनौकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब सरकारने राज्यभर विनाईल बॅनरवरती बंदी घातलेली आहे. तर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने राज्याच्या अंतर्गत जे काही विनाईल बॅनर असतात त्याच्यावरती बॅन घातलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने समर्थ हे ई-गव्हर्नन्स पोर्टल सुरू केलेलं आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस म्हणजेच काय म्हणता येईल? इंटरनॅशनल डे फॉर चॅरिटी किंवा इंटरनॅशनल चॅरिटी डे हा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर हा सुद्धा या ठिकाणी 5 सप्टेंबर रोजी आपण साजरा करतो. आणि आपण मगाशीच पाहिलं होतं 5 सप्टेंबरला अजून कोणता दिवस असतो? राष्ट्रीय शिक्षक दिवस. आणि अजून कोणता दिवस असतो? इंटरनॅशनल चॅरिटी डे.
पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. भारतातील पहिले LNG फ्युल्ड ग्रीन ट्रक कोणत्या कंपनीने बनवलेले आहे? तर ब्लू एनर्जी मोटार्स, जे की पुण्यातील चाकण या ठिकाणी ही कंपनी आहे. या कंपनीचं नाव आहे ब्लू एनर्जी मोटार्स. या कंपनीने भारतातील पहिले LNG फ्युल्ड ग्रीन ट्रक बनवलेले आहे, मॅन्युफॅक्चर केलेले आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब कालव्याचे उद्घाटन मोदींनी कोणत्या राज्यामध्ये केले? तर गुजरात राज्यामध्ये केले. पुढचा प्रश्न, टिंबटिंब राज्यातील भरतौल हे RO पाणी असलेले त्या राज्यातील पहिले गाव ठरलेले आहे. तर उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी बेरोजगारी दर आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये सर्वात कमी बेरोजगारी दर आहे. आणि जर असं विचारलं कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्ती बेरोजगारी दर आहे, तर हरियाणा या राज्यामध्ये सर्वात जास्ती बेरोजगारी दर आहे. या ठिकाणी छत्तीसगडमध्ये जवळपास 0.4% बेरोजगारी दर आहे आणि हरियाणामध्ये 37% जास्त बेरोजगारी दर आहे. क्लिअर? शेवटी मी एवढंच बोलेल, व्हिडिओ ही कन्सेप्ट, हे चॅनल, आमचा कंटेंट आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला. जवळचे मित्रमैत्रिणी जे पण क्लासेस लावू शकत नाहीत, शहरामध्ये येऊन मोठे मोठे पेड कोर्सेस घेऊ शकत नाहीत, त्यांच्या पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे याच्यासाठी नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एक रिक्वेस्ट करेल, नवीन असताल किंवा पहिल्यांदा जर चॅनल पाहिला असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून पण, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. दररोज 2 व्हिडिओ अपलोड होत असतात. एक असतो सकाळी 6 वाजता आणि दुसरा असतो संध्याकाळी 7:30 वाजता. दोन्ही व्हिडिओ तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा, हे व्हिडिओ, हे टॉपिक, हा कंटेंट अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. क्लिअर? व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद.